नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. तुम्ही कधी असं अनुभवलंय का की एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही तुमचं रक्त आटवलंय, स्वतःच्या सुखाची होळी केली, तिची प्रत्येक छोटी मोठी इच्छा स्वतःच्या आधी पूर्ण केली आणि तरीही एक दिवस अचानक त्या व्यक्तीने तुम्हाला असा काही दणका दिला की तुम्हाला तुमच्या अस्तित्वावर शंका येऊ लागली. तुम्ही रात्रीच्या शांततेत स्वतःला विचारता की माझं नेमकं काय चुकलं, मी तर तिला राणीसारखं ठेवलं होतं, मग तिने माझ्या निष्ठेचा असा अपमान का केला. अनेकदा आपल्याला चित्रपटांमधून किंवा कथांमधून असं सांगितलं जातं की तुम्ही जेवढं जास्त द्याल तेवढं जास्त तुम्हाला परत मिळेल. पण मित्रांनो, नात्याच्या आणि विशेषतः स्त्री मानसशास्त्राच्या जगात हे समीकरण अनेकदा उलटं पडतं. तुम्हाला वाटतं की पैसा, संपत्ती, तुमची अहोरात्र चाललेली मेहनत आणि तुमचे अनंत त्याग तिला तुमच्याशी बांधून ठेवतील. पण मी तुम्हाला आज अत्यंत जबाबदारीने सांगतो, हे सगळं खोटं आहे. स्त्रिया तुमच्या यापैकी कोणत्याही गोष्टीशी एकनिष्ठ नसतात. हो, तुम्ही नीट ऐकलत. तुमच्या कष्टांशी किंवा तुमच्या नाईस गाय इमेजशी त्यांचं देणं घेणं नसतं. एक अशी गूढ गोष्ट आहे जी मानवी उत्क्रांतीच्या काळापासून स्त्रियांच्या मेंदूत कोरली गेली आहे. ती गोष्ट इतकी शक्तिशाली आहे की ती असेल तर एक स्त्री झोपडीतही तुमच्याशी एकनिष्ठ राहील, पण जर ती गोष्ट नसेल तर सोन्याच्या महलातही ती तुमच्यापासून भावनिकरित्या दूर गेलेली असेल. ती एक गोष्ट नेमकी काय आहे? का तुमचे उपकार तिच्या निष्ठेशी गॅरंटी देऊ शकत नाहीत? आणि का काही पुरुष काही न करता स्त्रियांच्या मनावर राज्य करतात, तर काही पुरुष सर्वस्व देऊनही रिकाम्या हाताने उरतात? या प्रश्नांची उत्तरं आज तुमच्या नात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकतील. हा प्रवास थोडा कटू असेल, कदाचित तुमच्या काही जुन्या जखमा ओल्या होतील, पण हे सत्य जाणून घेतल्याशिवाय तुम्ही कधीच एक यशस्वी आणि सन्मानित नातं जगू शकणार नाहीत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला त्या गुप्त चावीचा उलगडा होईल जी तुमच्या नात्यातील निष्ठेचं कुलूप उघडू शकते. आपल्या समाजात पुरुषाला प्रोव्हायडर आणि प्रोटेक्टर मानलं गेलं आहे. त्यामुळे आपल्याला वाटतं की आपण जेवढा जास्त त्याग करू तेवढी समोरची व्यक्ती आपली ऋणी राहील. पण मित्रांनो, नातं हे कधीच ऋणावर किंवा उपकारांवर चालत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीसाठी प्रमाणाबाहेर त्याग करता, स्वतःचे छंद सोडून देता, स्वतःच्या स्वप्नांचा बळी देता, तेव्हा तुम्ही नकळतपणे त्या नात्यात एक भावनिक असंतुलन निर्माण करता. मानसशास्त्रात याला द नाईस गाय ट्रॅप म्हणतात. तुम्हाला वाटतं की तुम्ही प्रेम व्यक्त करत आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही तुमची किंमत कमी करत असता. विचार करा, एखादी गोष्ट जर खूप सहज उपलब्ध असेल तर आपण त्याची किंमत करतो का? कधीच नाही. जेव्हा तुम्ही स्वतःचं अस्तित्व पुसून फक्त तिच्यासाठी जगू लागता, तेव्हा तुम्ही एक व्यक्ती म्हणून संपता आणि एक सेवा म्हणून राहता. आणि लक्षात ठेवा, लोक सेवेचा वापर करतात, पण निष्ठेचं दान एका सामर्थ्यवान व्यक्तीलाच दिले जाते. स्त्रियांना तुमच्या त्यागाचं कौतुक वाटू शकतं, त्यांना तुमच्याबद्दल सहानुभूती वाटू शकते, पण सहानुभूती म्हणजे निष्ठा नव्हे. जेव्हा एखादा पुरुष म्हणतो मी तुझ्यासाठी हे केलं ते केलं, तेव्हा तो समोरच्या स्त्रीच्या मनात अपराधीपणा निर्माण करतो. आणि मानवी स्वभाव असा आहे की ज्या व्यक्तीमुळे आपल्याला गिल्टी वाटतं, आपण त्या व्यक्तीपासून लांब पळण्याचा प्रयत्न करतो. तुमची ही अति उपलब्धता तिला गुदमरल्यासारखी वाटते. तिला असा पुरुष नको असतो जो तिच्या पावलावर पाऊल ठेवून चालेल. तिला असा पुरुष हवा असतो जो स्वतःच्या मार्गावर चालेल आणि तिला आपल्यासोबत येण्यासाठी प्रेरित करेल. निष्ठा ही भीतीतून किंवा उपकारातून येत नाही, ती एका अशा ऊर्जेतून येते जी तुम्ही स्वतःबद्दल बाळगता. नात्यामध्ये आपण नेहमी एका गोष्टीवर भर देतो, मी तिच्यासाठी काय करू शकतो, पण खरी जादू दुसऱ्या एका प्रश्नात दडलेली आहे, ती माझ्यासाठी काय करत आहे. याला सायकोलॉजीमध्ये इन्व्हेस्टमेंट प्रिन्सिपल म्हणतात. आपण ज्या गोष्टीत स्वतःची मेहनत, वेळ आणि भावना गुंतवतो त्या गोष्टीशी आपण जास्त एकनिष्ठ असतो. पुरुषांची सर्वात मोठी चूक ही असते की ते स्त्रीला या नात्यात कोणतीही गुंतवणूक करण्याची संधीच देत नाही. ते तिचे बिल भरतात, तिच्या समस्या सोडवतात, तिला हवं ते आयतं आणून देतात. तुम्हाला वाटतं तुम्ही तुमचं प्रेम सिद्ध करत आहात, पण खरं तर तुम्ही तिची नात्यातील गुंतवणूक शून्य करत आहात. ज्या नात्यात स्त्रीला स्वतःचे कष्ट घ्यावे लागत नाहीत, ज्या नात्यात तिला तुमच्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत, त्या नात्यातून ती भावनिकरित्या लवकर बाहेर पडते. स्त्री मानसशास्त्रानुसार तिला त्या पुरुषाची किंमत जास्त वाटते ज्याच्यासाठी तिने स्वतःला सिद्ध केलं आहे. जेव्हा ती तुमच्यासाठी कष्ट घेते, तुमच्यासाठी प्रार्थना करते, तुमच्या प्रगतीत हातभार लावते, तेव्हा ती मनातून तुमच्याशी जोडली जाते. कारण मानवी मेंदूला हे पटवून द्यावं लागतं की मी या माणसासाठी इतकं करते म्हणजे हा माणूस नक्कीच मौल्यवान असणार. जर तुम्ही तिला ही संधीच दिली नाही,
तर तिची तुमच्याबद्दलची निष्ठा कधीच खोलवर रुजणार नाही. तिला तुमच्या आयुष्यात सहभागी करून घ्या, तिला तुमची मदतनीस बनवू द्या, केवळ तिला वापरकर्ता बनवू नका. आता थोडं वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहूया. स्त्रियांच्या मेंदूत सुरक्षिततेची भावना देणारं ऑक्सिटोसिन आणि रोमांच देणारं डोपामाइन या रसायनांचा खेळ सुरू असतो. अनेक पुरुष नात्यात आल्यावर इतके प्रेडिक्टेबल बनतात की त्यांच्या आयुष्यात काहीच नवीन उरत नाही. सकाळी गुड मॉर्निंग, दुपारी जेवलीस का आणि रात्री गुड नाईट इथपर्यंत त्यांचं जग मर्यादित होतं. जेव्हा तुम्ही तुमचे सर्व निर्णय तिच्यावर सोपवता, तुला काय आवडेल, आपण कुठे जायचं, तिला काय वाटतं, तेव्हा तुम्ही तुमच्यातील मस्क्युलियन पोलॅरिटी म्हणजे पुरुषी नेतृत्व गमावता. स्त्रियांना नैसर्गिकरित्या अशा पुरुषाचा ओढा वाटतो जो नेतृत्व करू शकतो. नेतृत्व म्हणजे हुकुमशाही नाही, तर जबाबदारी घेण्याची ताकद. ज्या पुरुषाकडे स्वतःची दिशा नाही, जो स्वतःच्या निर्णयासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहे, त्याच्यासाठी कोणतीही स्त्री दीर्घकाळ निष्ठा ठेवू शकत नाही. तिला असा पुरुष हवा असतो जो संकटात खंबीरपणे उभा राहील, जो तिला सांगेल की काळजी नको करू, मी बघून घेईन. पण जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तिच्याकडे बघता, तेव्हा तिची तुमच्याबद्दलची ओढ कमी होते. ती तुमच्यावर प्रेम करेल, कदाचित तुमची काळजी घेईल, पण ती निष्ठा जी एका राजाला मिळते ती तुम्हाला मिळणार नाही. कारण निष्ठा ही सामर्थ्याला वाहिली जाते, कुमकुवतपणाला नाही. तुमचं व्यक्तिमत्व असं असावं की तुमच्या उपस्थितीत तिला सुरक्षित वाटेल, पण तुमच्या गहाळ असण्याने तिला तुमची उणीव भासेल. येथे एक अत्यंत महत्त्वाचा सायकोलॉजिकल मुद्दा येतो, ज्याला आपण सोशल प्रूफ किंवा प्री सिलेक्शन म्हणतो. मानवी उत्क्रांतीनुसार स्त्रिया नेहमी अशा पुरुषाकडे आकर्षित होतात ज्याला समाजात आधीच मान्यता मिळाली आहे. तुम्ही तिच्यासाठी कितीही चांगले असा, पण जर जगाच्या नजरेत तुमची किंमत शून्य असेल तर ती तुमच्याशी जास्त काळ एकनिष्ठ राहू शकत नाही. जेव्हा एखादी स्त्री पाहते की इतर लोक तुमचा आदर करतात, तुमचे मित्र तुमचं ऐकतात किंवा इतर स्त्रिया तुमच्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतात, तेव्हा तिच्या मेंदूत एक सिग्नल जातो की हा पुरुष मौल्यवान आहे. यालाच प्री सिलेक्शन म्हणतात. अनेक पुरुष नात्यात आल्यावर आपल्या मित्रांना सोडतात, सामाजिक कार्यक्रम टाळतात आणि फक्त तिच्याच मागे फिरतात. यामुळे होतं असं की तुमचं सोशल व्हॅल्यू तिच्या नजरेत पडतं. तिला वाटतं की तुमच्याकडे दुसरं कोणीच नाहीये. पण जेव्हा तुम्ही तुमचं स्वतंत्र सामाजिक अस्तित्व टिकून ठेवता, जेव्हा तुमची प्रगती जगाला दिसते, तेव्हा तिची तुमच्याबद्दलची निष्ठा आपोआप वाढते. तिला जाणीव होते की तुम्हाला मिळवण्यासाठी तिला प्रयत्न करावे लागतील, कारण जगाच्या नजरेत तुम्ही डिमांडमध्ये आहात. तुमची प्रतिष्ठा हीच तुमच्या निष्ठेची सुरक्षा असते. नात्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे सतत उपलब्ध राहणं. सायकोलॉजीनुसार ज्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत नाही, तिची चव लवकर उतरते. याला चॅलेंज फॅक्टर म्हणतात. जर तुम्ही प्रत्येक वेळी तिच्या एका मेसेजवर रिप्लाय दिला, तिने बोलावल्यावर लगेच धावत गेलात, तर तुम्ही तुमच्यातील रहस्य गमावता. स्त्रियांना असा पुरुष हवा असतो जो एक कोडे आहे. इथे पुश पुल तंत्र कामाला येतं. पुश म्हणजे तिला प्रेम देणं, तिचं कौतुक करणं, आणि पुल म्हणजे अचानक स्वतःच्या कामात व्यस्त होणं, थोडं लांब जाणं. हे अंतर तिला तुमची आठवण काढायला भाग पाडतं. जेव्हा तुम्ही थोडं अंतर राखता, तेव्हा तिला तुमची उणीव भासते आणि ती पुन्हा तुमच्याकडे ओढली जाते. जर तुम्ही सतत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला तर तिला त्याचा कंटाळा येतो. तिला हे वाटलं पाहिजे की तुम्हाला जिंकणं हे एक आव्हान आहे. ज्या दिवशी तिला वाटतं की तिने तुम्हाला 100% जिंकलं आहे, त्या दिवशी तिचं तुमच्याबद्दलचं कुतूहल संपतं. स्वतःला एक अपूर्ण पुस्तक ठेवा, ज्याची पानं ती रोज उत्साहाने वाचेल. नात्यात प्रत्येक स्त्री आपल्या पुरुषाच्या मानसिक ताकदीची परीक्षा घेत असते, ज्याला सायकोलॉजीमध्ये शीट टेस्ट म्हणतात. ती विनाकारण रुसेल, तुमची मस्करी करेल किंवा तुम्हाला असं काहीतरी विचारेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास डळमळीत होईल. हे ती जाणीवपूर्वक करत नाही, तर ही तिची नैसर्गिक प्रवृत्ती असते हे तपासण्याची की माझा पुरुष संकटात खंबीर राहील का. जेव्हा ती असं करते तेव्हा 90% पुरुष घाबरतात, माफी मागू लागतात किंवा चिडून भांडण करतात. हे दोन्ही मार्ग चुकीचे आहेत. जर तुम्ही माफी मागितली तर तुम्ही तुमची कमजोरी दाखवली. जर तुम्ही चिडलात तर तुम्ही दाखवून दिलं की तिने तुमचं नियंत्रण मिळवलं आहे. योग्य मार्ग म्हणजे शांत राहणं किंवा मस्करीमध्ये विषय उडवणं. जेव्हा तुम्ही तिच्या अशा वागण्याने विचलित होत नाही, तेव्हा तिला खोलवर एक सुरक्षिततेची भावना मिळते. तिला वाटतं हा पुरुष माझ्या छोट्या वागण्याने हलत नाही, म्हणजे हा जगातील मोठ्या संकटांना सहज तोंड देऊ शकेल. तुमचा हा शांत आत्मविश्वास तिला तुमच्याशी एकनिष्ठ राहण्यास प्रवृत्त करतो. मित्रांनो, आता आपण त्या वळणावर आलो आहोत जिथे मी तुम्हाला त्या गुप्त रहस्याबद्दल सांगणार आहे. आपण पाहिलं की पैसा नाही
त्याग नाही, गुंतवणुकीचा अभाव नाही, मग ती गोष्ट काय आहे? ती गोष्ट आहे तुमच्याबद्दल तिला वाटणारा आदर आणि तुमच्याबद्दलची तिची आदरयुक्त भीती. नीट समजून घ्या, स्त्री तुमच्याशी कधीच एकनिष्ठ नसते. ती तुमच्याबद्दलच्या तिच्या स्वतःच्या मताशी एकनिष्ठ असते. जर तिच्या नजरेत तुमची प्रतिमा एक मजबूत आणि स्वाभिमानी पुरुषाची असेल तर ती जगाशी लढून तुमच्याशी एकनिष्ठ राहील. पण जर तिच्या नजरेत तुमची प्रतिमा एका गरजू, लाचार आणि स्वतःचा आदर न करणाऱ्या माणसाची झाली तर जगातील कोणतीही शक्ती तिला तुमच्याशी बांधील ठेवू शकणार नाही. हा आदर कुठून येतो? हा आदर येतो तुमच्या सीमा आखण्यावरून. जेव्हा तिला हे ठाऊक असतं की हा माणूस माझ्यावर खूप प्रेम करतो, पण जर मी चुकीचं वागले किंवा याचा अपमान केला तर हा माणूस एका क्षणात मला सोडून जाण्याची ताकद ठेवतो. ही जी गमावण्याची भीती आहे तिचं निष्ठेचं इंधन असतं. जो पुरुष नाही म्हणायला घाबरतो, जो पुरुष तिचा अपमान सहन करूनही तिच्या मागे मागे करतो, तो आपला आदर गमवतो. आदर गेला की निष्ठा गेली, हे काळच सत्य आहे. तिला तुमची ओढ तेव्हाच वाटते जेव्हा तिला खात्री असते की तुमची निष्ठा स्वतःच्या तत्वांशी आहे, कोण्या व्यक्तीशी नाही. एका लहानशा उदाहरणाने हे समजून घेऊया. समजा 2 मुलं आहेत, राहुल आणि समीर. राहुल हा अतिशय प्रेमळ आहे. तो आपल्या मैत्रिणीसाठी ऑफिस सोडून येतो. तिने मेसेज केल्यावर 5 सेकंदात रिप्लाय देतो आणि तिच्या प्रत्येक चुकीला इट्स ओके असं म्हणतो. दुसरीकडे समीर आहे, जो आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करतो, ज्याचे स्वतःचे मित्र आहेत. तो तिला प्रेम नक्कीच देतो, पण जेव्हा ती विनाकारण रुसते तेव्हा तो तिला मनवत बसण्यापेक्षा आपल्या जिमला जाणं पसंत करतो. आता तुम्हाला वाटेल की राहुल जास्त चांगला आहे, पण सायकोलॉजी सांगते की कालांतराने ती समीरशी जास्त एकनिष्ठ राहील, कारण समीरने स्वतःचा आदर राखला आहे. तिची निष्ठा राहुलच्या त्यागापेक्षा समीरच्या व्यक्तिमत्वाकडे जास्त झुकलेली असेल. तुमची लॉयल्टी आधी स्वतःच्या स्वप्नांशी आणि स्वतःच्या तत्वांकडे असावी. जेव्हा एखादी स्त्री पाहते की हा माणूस स्वतःच्या ध्येयासाठी किती प्रामाणिक आहे, तेव्हा तिला खात्री पडते की हा माणूस माझ्याशीही प्रामाणिक राहील. तुमची ही अडळता तिला आकर्षित करते. तिला तुमच्याकडून भेटवस्तू नको असतात, तिला तुमच्या डोळ्यात तो आत्मविश्वास हवा असतो जो तिला सांगेल की मी माझं जग स्वतः निर्माण केलं आहे, तू त्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित आहेस, पण तूच माझं जग नाहीयेस. हे अंतर राखणं म्हणजेच निष्ठेचं बीज रोवणं होय. मित्रांनो, आज आपण ज्या सविस्तर विषयावर बोललो तो कदाचित तुम्हाला थोडा कठोर वाटला असेल, पण खोट्या आशेवर जगण्यापेक्षा कडू सत्याचा स्वीकार करणं कधीही चांगलं असतं. नातं म्हणजे फक्त देणं घेणं नाही, तर नातं म्हणजे 2 खंबीर व्यक्तिमत्वांचा प्रवास आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची जोडीदार तुमच्याशी आयुष्यभर एकनिष्ठ राहावी, तर आधी स्वतःच्या नजरेत स्वतःचा आदर निर्माण करा. स्वतःला इतकं सक्षम बनवा की तुमची उपस्थिती समोरच्यासाठी एक इम्पॅक्ट तयार करेल. कोणाच्या तरी मागे धावण्यात आपली ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा स्वतःला घडवण्यात ती ऊर्जा लावा. लक्षात ठेवा, प्रेम हे फुलासारखं असतं, ते कोमेजू शकतं, पण आदर हा एखाद्या खडकासारखा असतो जो वादळातही अडळ राहतो. आजपासून स्वतःच्या सीमा ओळखा, स्वतःच्या प्रगतीवर काम करा आणि आपल्या जोडीदाराला हे दाखवून द्या की तुम्ही एक सन्माननीय पुरुष आहात. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.